अपील करना ही चाहिए प्रमोद जी, क्योंकि बहुत ही अहम होता है, जो कि क्रिकेट के 42 लॉ है, उस लॉ में 31.1 ये जो लॉ कहता है नो अपील नो आउट, और इसी वजह से अपील तो आपको करना ही है। और इस तरह से एक नज़ारा हमने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी देखा है। ऑस्ट्रेलिया बनाम न्यूजीलैंड वो मैच जारी था। हाँ, इस मरतबा कड़वी दबाई, बहुत ही बढ़िया ये बाउंसर, बिल्कुल उसे परख नहीं पाए। अनएक्सपेक्टेड बाउंस, यहाँ पे अनइवन बाउंस देखने को मिला। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अचानक उछली और तकरीबन नजर के सामने से निकल गई। लगातार यहाँ पे तीसरी बिंदी गेंद विकेट का बहुत ही खूबसूरती के साथ इस्तेमाल करते हुए इस विकेट को परखा है, इस विकेट को पहचाना ही इस गेंदबाज प्रतीक ने, कहां पे बाउंस है और कहां से गेंद उछल रही है। जी हां, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, फुलर लेन थी, मगर शायद पैर से टकराने के बाद गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर, बाय के रूप में, लेग बाय के रूप में यह आता हुआ पहला चौका। पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शैलेश लवटे याचं नाव घोषित होतोय। शैलेश लवटे, आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे मंचाकडे। शैलेश लवटे। अब यहां पे फिर से एक बार जोरदार अपील है कॉट बिहाइंड द विकेट के लिए। दोनों भी अंपायर अब आपस में बातचीत करने के लिए एक दूसरे के नजदीक जाते हुए दिखाई दे रहे हैं। विकेट कीपर उसी के साथ उनके नजदीकी फील्डर में कड़ा अपील यहां पे किया है। जी हां, दोनों भी अंपायर डिस्कस कर रहे हैं कि क्या वहां पे गेंद और बल्ले की मुलाकात हुई। जी हां, हुई है, और यह पहला झटका। लगातार 4 गेंदें बिंदी करने के बाद बल्लेबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव था, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में चूक गए, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और इसी के साथ फर्स्ट विकेट डाउन। अंतिम एक गेंद, क्या यहां पे बिंदी आएगी? सभी की निगाहें, सभी की नजरें उसी के ऊपर। ओहो, आई आई, और ये विकेट भी आई। मेडन ओवर में एक बल्लेबाज को चलता भी किया।
चुके हैं, मगर वो लेग बाय के रूप में रन आए थे और ये पहला 30 गज के दायरे में मेडन ओवर हमें देखने को मिला है प्रतीक मड़वी के रूप में। प्रतीक का ये ओवर खत्म करने के बाद दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं प्रशांत मड़वी। प्रशांत मड़वी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। ऋत्विक पारस फाइटर्स इस टीम की जानिब से, उनके टीम के ओनर बहुत ही खुश होंगे जिस तरह से उन्होंने अपनी टीम को चुना है, खिलाड़ियों को चुना है। रोशन बावकर और अरुण दादा सोगले, जी हाँ, मगर इस मरतबा पहली ही गेंद के ऊपर सीमा रेखा दिखाई है गेंद को। गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। पहली गेंद और पहली गेंद के ऊपर प्रहार किया है, कड़ा प्रहार तुषार बड़े के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है ओमकार ठमके। पहले ओवर में प्रतीक माली ने 2 बल्लेबाजों को चलता किया था, उसी के साथ मेडन ओवर किया था। क्या कमाल की वो गेंदबाजी थी। सही मायनों में मुझे ये बहुत कम देखने को मिलता है, रेयर देखने को मिलता है, क्योंकि 30 गज का दायरा मौजूद हो और 6 के 6 गेंदें अब मेडन डाले। जी हां, इस बीच फुल टॉस गेंद का फायदा उठाया है, डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर पहुंचा दिया है। फिर से एक बार यहां पे मिलेंगे पूरे के पूरे रन 4। थे रन नहीं आ रहे थे पहले ओवर में। लेग बाय के रूप में चौका जरूर आया था, मगर रनों के लिए तरस रहे थे, रनों के लिए तड़प रहे थे। उलझन में डाल दिया था गेंदबाज प्रतीक ने, मगर प्रशांत मड़वी के ऊपर अपना गुस्सा निकाला है। पहली 2 गेंदों पर 2 चौके से यहां पे शुरुआत की है और यहां पे शॉर्ट कवर में एक आसान सा कैच ड्रॉप कर दिया। गेंद आपको ढूंढते हुए आ रहा था, मगर शायद वो बिल्कुल तैयार नहीं थे। रनआउट करने का मौका था, वहां पे भी कोशिश की थी। फिर से एक बार यहां पे क्या बच गए हैं। जी हाँ, अंपायर जी तीसरे अंपायर के पास पहुंचे हैं। टीवी अंपायर अब देखेंगे क्या बल्लेबाज क्रीज में सही सलामत पहुंच चुके हैं या नहीं। मगर और एक बल्लेबाज को आउट करने का सुनहरा मौका था। स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज ने फुल टॉस गेंद को शॉर्ट कवर के हाथों में खेला था। तकरीबन हाथों में गेंद वो पड़ी थी, मगर उनके हाथों से अंतिम क्षणों में वो गेंद छिटक गई। कैच वहां पे ड्रॉप हुआ। देखिए, पकड़ो कैच और जीतो मैच, कैचेस विन द मैचेस, ये अक्सर कहा जाता है। आप जब भी प्रोफेशनल क्रिकेट खेलते हो या कोई भी क्रिकेट खेलते हो, कैच ड्रॉप नहीं करना है, क्योंकि फील्डिंग के जरिए से ही आपको जीतने के मौके बढ़ते हैं। आपके गेंदबाज या आपके बल्लेबाज ही आपको जीत नहीं दिला सकते, आपके फील्डर भी। आपके जो फील्डर कैच लपकेंगे, रन आउट करेंगे, रन यहाँ पे सेव करेंगे, वही आपको जितवाएंगे। अब यहाँ पे तीसरे अंपायर, टीवी अंपायर मुआयना कर रहे हैं कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था। बहुत ही गौर और बहुत ही फिक्र के साथ देखा जा रहा है। थोड़ी देर के बाद आपके सामने ये फैसला आएगा। थोड़ा इंतज़ार यहाँ पे करना होगा। सब्र का फल अक्सर मीठा होता है। कहा जाता है कि जो मज़ा इंतज़ार में है, जो मज़ा इंतज़ार में है वो मिलाप में कहा जाता है कि जो मज़ा इंतज़ार में है वो मिलाप में कहा, मगर मिलाप ही नहीं तो फिर इंतज़ार में क्या मज़ा। बात है, क्या बात है, क्या अब यहाँ पे थोड़ा सा इंतज़ार हमको करना होगा, ज़रूर मिलाप होगा। अंपायर जी यहाँ पे गौर से देख रहे हैं कि क्या हुआ है, वहाँ पे किसी भी टीम का नुकसान न हो और हमेशा जो फैसला है वो फेयर हो, किसी भी टीम के फेवर में न हो। इस वजह से थोड़ा सा वक्त तो यहाँ पे जा रहा है।
यूट्यूब के ज़रिए से ऑनलाइन जो प्रेक्षक हमसे जुड़े हैं उनसे मैं थोड़ा इंतज़ार यहाँ पे करने के लिए कहूँगा। तकरीबन 3 कैमरा से इस प्रतियोगिता को कवर किया जा रहा है। ड्रीम्स क्रिकेट अलीबाग ड्रीम्स क्रिकेट अलीबाग के सीईओ कौस्तुभ पाटिल और उसी के साथ सीईओ अनिरुद्ध वर्तक आज ऑपरेटिंग कर रहे हैं और वीरू मानकर जो कि मास्टर कैमरा पर अपने काम को अंजाम दे रहे हैं और उनके साथी सारे टेक्नीशियंस आतिश माड़वी, विवेक सिंह, ऋतिक घरत और हमारे बगल में बैठे हुए स्कोरर नितेश पाटिल और हमारे ये गुणलेखक जो कि ऑफलाइन गुणलेखन का काम अंजाम दे रहे हैं वो इस NAPL के सदस्य भी है और एक मुख्य भूमिका में अर्थात एक गुणलेखक की भूमिका में जितेश बावकर। नॉट आउट करार दिया है अंपायर जी ने, फैसला आ चुका है। बहुत बहुत अभिनंदन बल्लेबाजों का, क्योंकि बाल बाल यहाँ पे बच गए हैं। 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले सत्र का खेल यहाँ पे जारी, पहली पारी यहाँ पे शुरू है। पहले ओवर में मात्र 4 रन खर्च हुए थे लीग बाय के रूप में प्रतीक मड़वी के ओवर में, मगर इस ओवर में पहली 3 गेंदों में 2 चौके हमें देखने को मिले। कुल मिला के 8 रन प्रशांत ने खर्च किए हैं। प्रशांत की अगली गेंद फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, सम्मान पूर्वक यहाँ पे खेला है, देखा परखा, क्योंकि गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद कमर की ऊंचाई तक उठ रही थी और बाहर की तरफ एंगल बनाकर जा रही थी, क्योंकि नेचुरल विकेट है, मट्टी की विकेट है और इस विकेट के ऊपर गेंद घूमती है, गेंद बाउंस भी होती है। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे स्क्वायर लेग की जानिब खेला है, डीप बड़े, देखिए मात्र बड़े बड़े शॉट खेल रहे हैं। ओहो, इस मरतबा फिर से एक बार जोरदार अपील, शायद कैच ड्रॉप हुआ है ऐसा उनके चेहरे से परावर्तित हो रहा है, क्योंकि गेंदबाज थोड़े से निराश और नाराज अपने विकेट कीपर से, मुझे ऐसा लगा व्यक्तिगत रूप से। मगर यहाँ पे देखिए पहले ओवर में 4 रन और इस ओवर में हमें 3 चौके देखने को मिले, 3 गेंदें बिंदी भी देखने को मिली। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 16 रन, 16 ऑन स्कोर कार्ड, 2 विकेटों के नुकसान पर। तुषार बड़े 3 चौकों की सहायता से खेल रहे हैं, 12 रन बनाकर मात्र 5 गेंदों का उन्होंने सामना किया है और उनके साथी बल्लेबाज ओमकार थमके जो कि अब तक खेलने का मौका नहीं मिला उन्हें, मगर तुषार बड़े ने पहले ओवर में जो उनकी टीम संकट में घिरती हुई दिखाई दे रही थी उस संकट से बाहर निकाला है और दूसरे ओवर में हिम्मत के साथ यहाँ पे बल्लेबाजी की है। मनोवैज्ञानिक दबाव थोड़ा सा दूर हटा जरूर है, मगर अभी भी काम आधा अधूरा है, बहुत बाकी है काम, क्योंकि 6 ओवर का ये मुकाबला है। कम से कम यहाँ पे 6 ओवर में 70 के आसपास रन बनाने होंगे, क्योंकि बहुत ही बढ़िया ये विकेट यहाँ पे प्रिपेयर की है। और इसी बीच ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर और हम भी चलते हैं हमारे डीजे मास्टर साहिल के पास।
सुंदर गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी प्रत्येककडून आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र नक्कीच प्रशांतवर मात्र हमला चढवला होता. या वेळेला मात्र पंचांकडे अपील आहे, त्याने पंचांनी अपील उचलून धरले आणि या वेळेला मात्र विकेट पडते. वणी फायटरची ओमकार ठमके माघारी परततोय ऑन डीजे. पुढील चेंडू 17 धावा धावफलकावर आपण पाहतो. या वेळेला मात्र थोडासा हलकेच खेळण्याचा प्रयत्न होता, सुरक्षात्मक पद्धतीने थोडासा उंची दिलेला चेंडू होता, बाउन्सर पद्धतीने खेळलेला हा चेंडू या वेळेला मात्र छातीचा वेध घेत असताना मात्र सुरक्षात्मक पद्धतीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न तुषारकडून पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र राजा माली तर आज आपण पाहतोय की प्रतीक मडवी याचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा सुद्धा होतोय, चांगली गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला मात्र माघारी पाठवतोय. तर या वेळेला मात्र राजा माली एक जबरदस्त ऑलराऊंडर असणारा हा मॅन फ्रॉम जय हनुमान आंबेडकर संघाचा हा खेळाडू, डावखुरा पद्धतीचा हा खेळाडू, रोहा धावीर महाराज चषकमध्ये अतिशय नाव कमावलेला हा खेळाडू आहे. रोहा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला होता. मात्र यावेळेला हवेत आहे चेंडू आणि निलेश बडे या वेळेला मात्र बडी कामगिरी करतोय आणि झेल टिपतोय. राजा माली पाहायला गेलो तर मात्र 18 आहे. प्रतीक मडवीच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा आणखी एक मानाचा तुरा रोवला जातोय आणि राजा माली सारखा खंबा फलंदाज मैदानामध्ये येत असल्याने खऱ्या अर्थानं चांगलं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु मात्र कुठलीही चांगली कामगिरी न करता राजा माली सारखा फलंदाज माघारी परततोय. हा फार मोठा हादरा वणी फायटर संघासाठी जर आपण पाहतोय. यावेळेला मैदानामध्ये आलेला खेळाडू जर आपण पाहायला गेलो तर परफेक्ट वणी संघाचा हा खेळाडू प्रथमेश कदम, उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर, याच्यावर बरीचशी मदार यावेळेला पाहतोय. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी म्हणजे निलेश बडेकडे जातोय चेंडू आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय.
प्राप्त होते. बरेचसे खेळाडू या असोसिएशनमध्ये या प्रकाश ज्योतामध्ये पहिल्यांदा खेळताना आपल्याला दिसतील. बऱ्याच खेळाडूंना या प्रकाश ज्योतातील खेळाचा किंवा या स्पर्धेचा अनुभव नाही, परंतु हीच पर्वणी आपल्याला या सर्व खेळाडूंना द्यायची आहे आणि म्हणूनच नागोठणा क्रिकेट असोसिएशननं सर्वांच्या सहकार्याने हा बेत आखलेला आहे आणि हा नक्कीच एक सोहळा ठरणार आहे. तर आपण पाहतोय यावेळेला मात्र विशाल बडे आणि तुषार बडे मैदानामध्ये, शंतनू गोलंदाजी धुरा सांभाळतोय. यावेळेला मात्र थोडासा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू हवेत आहे, पाहतो झेल टिपतोय का त्या ठिकाणी, परंतु नाही, झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न या ठिकाणी झालेला नाही. मात्र क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं, चांगली फेकी या ठिकाणी होते. पहिला चेंडू थोडासा शॉर्टपिच प्रकारचा या ठिकाणी आपण पाहतोय. या वेळेला मात्र पडलेला चेंडू नक्कीच मिडऑफच्या दिशेने खेळून काढण्याचा, डीप मिडऑफला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेची भर मात्र या ठिकाणी पडतोय. 21 धावा आपण धावफलकावर पाहत असताना 5 गडी बाद या ठिकाणी वणी फायटर संघाचं. या ठिकाणी चौथं षटक प्रगतीपथावर असताना मात्र प्रशांत शंतनूला काहीसा सल्ला देणार आहे. प्रशांतकडे भरपूर अनुभव, मात्र शंतनू या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करेल अशी अपेक्षा कर्णधाराची आणि म्हणून त्याच्यावर ही धुरा सोपवलेली आहे. थोडासा मात्र यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, डान्सिंग ग्राउंड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. त्या ठिकाणी ऋषिकेश आहे, ऋषिकेश भगत त्या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी स्ट्राईककडे तुषारला, जेवढी स्ट्राईक तुषारकडे राहील एवढी मात्र वणी संघाचे खेळाडू नक्कीच विचार करणार आहेत. सलामीसाठी आलेला फलंदाज जर आपण पाहिला की तुषार पाय रोवून मैदानामध्ये अजूनपर्यंत आहे आणि शेवटपर्यंत थांबण्याचा त्याचा हातखंडा आहे. ज्या वेळेला आपण त्याच्या संघाकडून खेळताना त्याला पाहतो त्यावेळेला सलामीला येऊन शेवटपर्यंत फलंदाजी करत असतो आणि तोच काहीतरी मनसुबा या ठिकाणी असणार आहे. चांगले फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र एकटा त्या ठिकाणी नांगर रोवून त्या ठिकाणी राहिलेला आपल्याला पाहता येत आहे. दरम्यान या ठिकाणी राहुल ताडकर याचं स्वागत करतोय आणि यावेळेला मात्र चांगला चेंडू, यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना यावेळेला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये मात्र एकच धाव पूर्ण करायला मिळते आणि इशारा करतोय विशाल की तुषारला की आपण घाई करायची नाही आहे. मात्र त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऋत्वी आणि पारस फायटर संघाकडून चांगली फायटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संघमालक रोशन बावकर आणि अरुण चोगले यांचा हा संघ या वेळेला मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. चौथं षटक चालू असताना मात्र वणी फायटर्सला मात्र चांगलं या ठिकाणी डांबून ठेवलेलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी शंतनू, या वेळेला मात्र एक धाव निश्चित होणार आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. प्रवीण आंबडोसकर त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करीत असताना मात्र सिंगल डबलनं काही होणार नाही याची जाणीव नक्कीच वणी संघाला असणार आहे. कारण येणाऱ्या 2 षटकांचा जर विचार केला तर फलंदाजांची फली मात्र मधली जवळजवळ मैदानाच्या बाहेर गेलेली आहे आणि जी काही उरलेली क्षमता आहे ती मात्र तुषारकडे असणार आहे. त्याच्यामुळे तुषार हा खेळाडू जास्तीत जास्त मैदानामध्ये कसा राहील याचा विचार नक्कीच वणी फायटर्सचे खेळाडू करणार आहेत. तुषार सुद्धा करायचा आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा आपली बार खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आणि बाद होण्याची शक्यता आहे का, यावेळेला अपील मात्र केलेली आहे. पंचांचा कुठलाही इशारा या ठिकाणी आलेला नाही. दरम्यान नक्कीच सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पोहोचला असावा आणि अचूक निर्णय या ठिकाणी पंचांकडून पाहायला मिळते. मात्र फेकी मात्र उत्तम दर्जाची होती, कारण एक रिस्क घेतली होती. जर चेंडू स्टंपवर आदळला नसता तर कदाचित त्या ठिकाणी एक्स्ट्रा धाव सुद्धा गेली असती, परंतु जर तुषार सारखा फलंदाज जर धावचीत आपल्याला करता येऊ शकतो तर मात्र नक्कीच त्यावेळेला ही रिस्क घ्यायला कोणतीच हरकत नाही असा विचार नक्कीच क्षेत्ररक्षकाने केला आहे. तर पुढील चेंडू मात्र या ठिकाणी पाहतोय आपण शंतनू विशालसाठी मारा करतोय, मात्र ऑफस्टंपच्या दिशेनेच मारा करतोय. त्या ठिकाणी सुंदररित्या कटून काढलाय चेंडू. यावेळेला चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि त्या ठिकाणी बॅनरवर चेंडू जाऊन आदळतोय. चौकार या ठिकाणी दिल चार षटकं झालेले आहेत आणि 4 षटकांमध्ये या ठिकाणी 30 धावा धाव फलकावर लागत आहेत आणि गोलंदाजीची धुरा या वेळेला मात्र ऋषिकेश भगत या खेळाडूवर सोपवलेले आहे. 2 गोलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. एक जर आपण पाहायला गेलो तर ऋषिकेश भगत याच्याकडे पाहिलं जातं. दुसरा गोलंदाज आहे प्रणय मडवीकडे जर आपण पाहायला गेलो तर त्याच्याकडे सुद्धा पाहिलं जाऊ शकतं, परंतु कदाचित प्रणय मडवी हा जर गोलंदाज पाहायला गेला तर डावखुरा गोलंदाज आहे आणि दोन्ही फलंदाज डावखुरे आहेत. त्यामुळे कदाचित कर्णधारांनी ही जी जबाबदारी आहे ती नक्कीच यावेळेला ऋषिकेश भगत याच्या खांद्यावर सोपवलेली आहे.
ऋषिकेश भगत मॅन फ्रॉम काणिपनाथ मराठाली आणि या खेळाडूवर हा विश्वास दाखवलेला आहे. पाहूया कुठपर्यंत सार्थ ठरवतोय हा विश्वास ऋषिकेश भगत. धावा आहेत 30. तुषार बडे मैदानामध्ये. या वेळेला मात्र चांगला चेंडू फॉलो थ्रोमध्ये या ठिकाणी फील्ड केलेला आहे. या वेळेला मात्र खऱ्या अर्थानं सिंगल मिळते, परंतु मात्र हा झेल होता. परंतु ज्यावेळेला फॉलो थ्रोमध्ये एखाद्या गोलंदाजाला झेल घ्यायचा असेल त्यावेळेला जर झेल टिपायचा असेल तर तुम्हाला मोहित व्हावं लागेल किंवा तुम्हाला बुमराह व्हावं लागेल. नक्कीच ऋषी भगत या ठिकाणी पाहतोय की पहिल्या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार होता, परंतु मात्र तेवढीच चपलाई क्षेत्ररक्षणामध्ये दाखवली. या वेळेला मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकते 31. ओहो चांगला चेंडू. या वेळेला मात्र पंचांचा इशारा काहीसा येतोय की हा चेंडू असणार आहे स्क्वेअर. नक्कीच या चेंडूला मिळणार एका धावेची शिक्षा. ज्या वेळेला गोलंदाज पाहतोय की विशालसारखा फलंदाज थोडासा ऑस्टमच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला मात्र चेंडू थोडासा लाईनअप बाहेरच्या दिशेने टाकण्याचा केला होता प्रयत्न, परंतु मात्र हा फेल गेलेला प्रयत्न होता. या वेळेला मात्र हवेत आहे चेंडू. विकेट किपरनी कामगिरी चोख बजावली. प्रशांतच्या हातामध्ये चेंडू विसावला पहिला. या ठिकाणी मात्र बली मिळते तुषार या ठिकाणी ऋषिकेश भगतला. कमांड डीजे. ठेवले असावी आणि दिनेश कार्तिक सारखा त्याचा वापर करावा लागणार आहे. आणि यावेळेला मात्र बुमर येतोय आणि हा फार मोठा फटका होऊ शकतो. नक्कीच पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू नो असणार आहे. उघडा डोले पहा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट. नक्कीच गौरव पाटेकर त्याचा कुठपर्यंत फायदा उठवतो आपल्याला येणारे वेळ ठरवून देणार आहे. मात्र यावेळेला ऋषिकेश भगत ओहो हो आणि हा मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खणाघाती प्रहार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. कमांड डीजे. नो बॉल आणि त्यावर हा कलस चढवला मात्र गौरव पाटेकरनी आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा. 39 धाव फलकावर धावा या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा घणाघाती प्रहार होतोय. झेल होतोय का या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला जातोय आणि या वेळेला मात्र प्रतीक पुन्हा एकदा प्रतिकात्मक कामगिरी या ठिकाणी करतोय. गौरव यानंतर होणारा सामना SK11 वेलशेत जय एंटरप्राइजेस आणि राज ट्रान्सपोर्ट दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि आपले प्लेइंग 11 लिस्ट घेऊन यायचं आहे. दरम्यान आपण जर मैदानामध्ये पाहायला गेलो तर यावेळेला गौरव पाटेकरने मात्र आघात केला होता, परंतु मात्र ज्योत मात्र पुन्हा एकदा विझवली गेली. एक सुंदर झेल लॉंगऑफच्या दिशेने पकडला गेला प्रतीकच्या माध्यमातून आणि या वेळेला मात्र गौरवची खेळी मात्र संपुष्टात आली आणि 7 बाद या ठिकाणी वणी फायटर्स 39 धावफलक आपण पाहतोय आणि गौरव पाटेकरची जागा या ठिकाणी भरून काढण्यासाठी आपण मैदानामध्ये पाहतोय राम विवेक याला. आणि राम विवेक हा घणाघाती प्रहार करणारा खेळाडू आहे. याला समजत नसतं की कोण गोलंदाज आहे, कोण या ठिकाणी मला अटकाव करणार आहे. येणारा प्रत्येक चेंडू टोळवायचा एवढाच मात्र त्याच्याकडे विचार असतो. हा विचार
नक्कीच तो या वेळेला सुद्धा अंमलात आणतोय का की विकेट सांभाळून खेळतोय. या वेळेला मात्र हा चेंडू हलकेच फुलटॉस प्रकारचा टाकला होता, मात्र पाठीमागचे खेळाडू मात्र हा चेंडू सोडतात आणि हा चेंडू जाते मैदानाच्या बाहेर. आणि पाहिजे असतात, परंतु त्या कशा दिल्या जाव्या या मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी विचार करायचा असतो. तो विचार या वेळेला मात्र क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मात्र गचाल होते. आणि नक्कीच या वेळेला मात्र हवेत आहे चेंडू आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय का, आणि नक्कीच या ठिकाणी मात्र झेल टिपला गेलेला नाही. आणि या ठिकाणी SK11 बेलशेत आणि जय एंटरप्राइजेस आणि राज ट्रान्सपोर्ट या संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि आपले प्लेइंग लिस्ट या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे. दरम्यान 8वा गडी 8वा फलंदाज आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय. या वेळेला मात्र मैदानामध्ये पाहतोय तो मात्र मला प्लेइंग लिस्ट दाखव त्यांची, मी सांगतो ना. तर या वेळेला मात्र मैदानात मात्र शेवटचं षटक या ठिकाणी चालू असणार आहे. आणि शेवटचं षटक जर आपण पाहायला गेलो तर या वेळेला मात्र ओ हो सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. महेश भोपी याच्याकडे मात्र ही जबाबदारी सोपवलेली आहे. आणि पुन्हा एकदा प्रणय मडवीसारखा खेळाडू या वेळेला मात्र डावखुरा फलंदाज असल्यामुळे कदाचित त्याला गोलंदाजी दिली नाही, अन्यथा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज माझ्या नजरेमध्ये आपण त्याला पाहतो. परंतु यावेळेला कर्णधाराने मात्र जो विश्वास दाखवलेला आहे तो मात्र विश्वास या ठिकाणी महेश भोपी मॅन फ्रॉम कालभैरव निडी या खेळाडूवर पाठवलेला आहे. आणि नक्कीच या वेळेला जर पाहायला गेलं पंचांचा इशारा येतो की हा चेंडू असणार आहे स्वेर मारा. नक्कीच या वेळेला स्वेर मारा पृथ्वी पारस 11 संघाकडून जर पाहायला गेलं तर बरेचसे वाईट चेंडू या ठिकाणी टाकले गेलेले आहेत. आणि धावसंख्या जर आपण पाहायला गेलो 44 धावफलकावर लागते. अजूनही 5 चेंडू या ठिकाणी येणं बाकी आहेत. तुषार मैदानावर आहे. तुषार मात्र जोरदार प्रहार करतोय, झेल हवेत आहे आणि टिपला जातोय आणि तुषार मात्र मैदानाच्या बाहेर जातो. 9वा गडी मात्र यावेळेला बाद होतो. वनी फायटर्स कमान डीजे.
मध्ये बदल केला जातोय. मात्र यावेळेला संधी मात्र फार कमी आहे. 3 चेंडू मात्र चांगली सुरुवात यावेळेला मात्र प्रत्येकाने करून दिली होती गोलंदाजीची. तीच चांगली सुरुवात इतर गोलंदाजांनी सुद्धा ठेवली होती. मात्र यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू भिरकावून देतोय आणि हा चेंडू जातोय सीमापार. चौकार. कमान डीजे. गोलंदाजाने केला आणि त्याच्यामध्ये चांगलं यश त्याला प्राप्त झालेलं आहे. तर 50 ते 50च्या पलीकडे जर धावसंख्या जाते तर नक्कीच त्यावेळेला सुंदररित्या या ठिकाणी दुसरा चौकार येतो बॅक टू बॅक. कमान डीजे. वरती चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू होता, परंतु मात्र नक्कीच पुन्हा एकदा सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर नक्कीच लेगबायच्या स्वरूपामध्ये आपला प्राप्त होणार आहे आणि या ठिकाणी मात्र एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा येतोय पंचांकडून. तर आपण पाहतोय वणी फायटर्स 9 बाद 54 धावा धाव फलकावर लागत आहेत. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. जर सामना टाय होतोय तर मात्र सुपर ओव्हर खेळवला जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे ते मात्र SK11 वेलशेत आणि जे एंटरप्राइजेस राज ट्रान्सपोर्ट या संघाच्या संघनायकाने आपले प्लेइंग लिस्ट घेऊन या ठिकाणी यायचं आहे. दरम्यान मी माईक सोपवतोय आजचे आपले सन्माननीय कॉम्पिटिटर्स या ठिकाणी यासिनजी मर्चंट साहेब. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी. प्रमोदजी, एक कोइन्सिडन्स योगायोग आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आकड्यांचा खेळ आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, फार वेगळा असतो. परंतु पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा जिंकण्यासाठी 55 धावांची गरज होती. 6 षटकांचा सामना आणि या सामन्यामध्ये सुद्धा जिंकण्यासाठी 55 धावांचीच गरज आहे. वणी फायटर्स या संघाने टॉस हारल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की 9 बाद 54 धावा धावफलकावरती लावल्या आणि 55 धावांचं लक्ष ठेवलंय. वणी फायटर्स आणि ऋत्वी पारस फायटर्स या दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. यानंतर SK11 वेलशेत विपक्ष जय एंटरप्राइजेस राज ट्रान्सपोर्ट या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे, अनिवार्य आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सो प्लीज मी विनंती करतोय सन्माननीय किशोरभाई म्हात्रे आणि संजय शेठ भोसले संघ मालक यांचा संघ असेल जय एंटरप्राइजेस राज ट्रान्सपोर्ट आणि SK11 वेलशेत संघाचे टीमचे ओनर आहेत, संघ मालक आहेत सन्माननीय संतोषभाई कोळी. संघ मालक आणि संघ नायक, माझा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. प्लीज लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे.
कारण मला वाटतं SK11 वेलशेत या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, त्यांची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जी हाँ, चलिए दोस्तों, मैच यहाँ पे ऑन होता हुआ. लेट्स प्ले, लेट्स बिगिन. 55 रनों की जरूरत, 6 ओवर का मुकाबला. सलामी बल्लेबाज के रूप में प्रमोद मडवी और प्रवीण अमडोस्कर. गेंदबाजी की जिम्मेदारी राजा के ऊपर. जी हां, पहली गेंद गुडलैंड स्पॉट में डप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही थी, उसे ढीले हाथों के साथ शॉट पॉइंट की दिशा में ढकेला और तेजी के साथ यहां पे रन बना लिया. आंखों में इशारा और पलक झपकते ही यहां पे रन चुरा लिया. रन लेने के लिए दोनों भी बल्लेबाजों में कोऑर्डिनेशन की बहुत सख्त जरूरत होती है. कॉम्बिनेशन, कोऑर्डिनेशन, ये बहुत जरूरी बातें होती है क्रिकेट के लिए, स्पेशली रन लेने के लिए. राइट आर्म राउंड द विकेट. राजा फिर से एक बार, सॉरी, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इसमें दबा फ्लिक किया है, अपने कलाई को रोल कर दिया है, रिस्ट ऑफ द रोल, और गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. ये लगा चौका. ये पहला चौका, और इस चौके की सहायता से रनों की संख्या में इजाफा होता हुआ 5 रन स्कोर कार्ड पर. राजा माली बाएं हाथ से ओवर द विकेट. फिर से एक बार दौड़ पड़े प्रवीण के लिए. जी हाँ, फुल टॉस गेंद थी, उसे मिडऑन की दिशा में खेला है, मगर जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था एक रन लेने का. शानदार रनिंग बिटवीन द विकेट. दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल यहाँ पे देखने को मिल रहा है. फिर से एक बार यहाँ पे एक रन चुरा लिया है. 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. आहा, फिर से एक बार देखिए कलाई का कितना सुंदर इस्तेमाल यहाँ पे हो रहा है. वो जानते हैं कि यहाँ पे ज़्यादा जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा, एक एक रन बनाना होगा. उसी के साथ साथ बीच बीच में अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो आसानी के साथ हर ओवर में 10 रन हम बना सकते हैं. और इसी प्लान के साथ शायद बल्लेबाजी करने के लिए उतरे हैं प्रमोद और प्रवीण. राजा ने पहली 4 गेंदों में अब तक 7 रन खर्च किए हैं. ओहो, इस पर दोबारा राजा ने दिया है चकमा, और बल्लेबाज, ओ मेरे जुबान में ये था कि अब पहले बल्लेबाज को जाना पड़ेगा, मगर ये क्या किया आपने राजा, ये कैच कैसा ड्रॉप हुआ. ओहो, वी कांट बिलीव इट. ये हम इमेजिन भी नहीं कर सकते, बिलीव ही नहीं कर सकते. एक आसान सा कैच था, मगर ये कैच यहाँ पे ड्रॉप किया है. एक जीवन दान मिला है प्रवीण को, एक जीवन दान मिला है. प्रवीण को नई जिंदगी मिली है. अब इस नई जिंदगी का वो भरपूर लाभ तो उठाएंगे ही. आहा, मगर राजा की बहुत ही बढ़िया वापसी, बहुत ही शानदार कमबैक राजा का. अंतिम 2 गेंदें यहाँ पे बिंदी, और उसी के साथ ओवर की भी समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 7 रन. हालांकि राजा माली को इस ओवर में एक भी विकेट हासिल नहीं हुआ, मगर बल्लेबाजों के ऊपर उन्होंने अंकुश लगाया है, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम किया है, क्योंकि हर ओवर में कम से कम आपको 9 रन यहाँ पे बनाने हैं. तकरीबन 9.25 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे, मगर पहले ओवर में 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद बल्लेबाजों को रनों से वंचित किया है. मात्र 7 रन खर्च किए हैं राजा माली ने. ऑनलाइन जो हमारे क्रिकेट के दीवाने इस मैच को देख रहे हैं, उनके लिए मैं फिर से एक बार बताना चाहूंगा, वनी फाइटर्स और रुतवी पारस फाइटर्स, इन दोनों टीमों के बीच ये संघर्ष जारी है. वनी फाइटर्स इस टीम के ओनर है किशोर मांडलुस्कर और अरुण घोगरे, और उसी के साथ साथ रुतवी पारस फाइटर्स इस टीम के ओनर है रोशन बावकर और अरुण दादा सोगले. इन सभी टीम ओनर्स का मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि टीम के ओनर बहुत ही अहम रोल अंजाम देते हैं किसी भी प्रतियोगिता में. इसी बीच नए गेंदबाज आए हैं केदार कदम के अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं अपने घुटने के
बल गए थे, घुटना बेंड किया था, उसे खेला था स्क्वायर लेग की जानिब। वहां पे उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ फील्ड तो किया है, मगर फिर भी बल्लेबाजों को बहुत सारे रन लेने का यहाँ पे सुनहरा मौका है। चौका तो यहाँ पे बचाया, मगर बल्लेबाजों ने इसी बीच मेरे ख्याल से 3 रन चुरा लिए हैं। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, और उसी के साथ डीप स्क्वायर लेग में जिस खिलाड़ी ने उस गेंद को रोका उनकी भी यहाँ पे तारीफ बनती है, क्योंकि अपने टीम के लिए 1 रन उन्होंने जरूर बचाया है। इन 3 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन। जीतने के लिए कुल मिला के 55 रनों की जरूरत। वनी फाइटर्स ने पहले बल्लेबाजी करते हुए 54 रन बनाए थे, 9 विकेट उन्होंने खोए थे और 55 रनों का लक्ष्य सामने रखा है। रुतवी फारस फाइटर्स अब यहां पे बल्लेबाजी करती हुई इस मरतबा स्विच हिट लगाने की कोशिश, जोरदार अपील पग बदा के लिए, मगर अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है। मगर गेंदबाजी बहुत ही बढ़िया हो रही है। राजा माली ने पहले ओवर में भी मात्र 7 रन खर्च किए और केदार कदम ने हालांकि पहली गेंद पर 3 रन आने के बाद यहां पे अच्छी वापसी दिलाई है। एक जोरदार अपील इस ओवर में भी हमें देखने को मिला है। जब भी अपील होता है तो बल्लेबाजों के दिल और दिमाग में थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव सवार होता है और इसी वजह से उसका फायदा गेंदबाजों को मिलने की संभावना भी होती है। जी हाँ, इसी बीच केदार अपने बॉलिंग मार्ग पर थोड़ी सी गलती करते हुए नजर आए और इसी वजह से कुछ दिक्कत पेश आने की वजह से फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर लौटते हुए दिखाई दे रहे हैं। बहुत ही अच्छा एटमॉस्फेयर यहां पे बनता हुआ, क्रिकेट में वातावरण यहां पे दिखाई देता हुआ। फुल टॉस गेंद, आगे आकर उस गेंद को खेलने का प्रयास किया, मगर अंपायर जी नाराज। अंपायर जी ने अपने हाथों को आड़ा कर दिया है और नो बॉल का इशारा कर दिया है। क्रिकेट की परिभाषा में जिसे बीमर कहा जाता है, बीमर के रूप में 1 रन यहां पे मिलेगा, उसी के साथ फ्री हिट भी रहेगा। यानी आम तो आम और गुटलियों के भी दाम। 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फ्री हिट खेलने का मौका होगा बल्लेबाज प्रवीण अमडोस्कर के पास। देखिए 30 गज का दायरे में किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन। जी हाँ, इसमें तो जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला है वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में या काउ कॉर्नर की दिशा में हम कह सकते हैं, मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से 1 ही रन वहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट थर्ड मैन, उसी के साथ एक शॉर्ट कवर मिड ऑफ और एक शॉर्ट स्क्वायर लेग और शॉर्ट फाइन लेग। इस मरतबा बल्लेबाज को फॉलो किया है। बल्लेबाज ने यहां पे स्विच हिट लगाने का प्रयास किया था, अपने बल्ले को तिरछा किया था, पूरी तरीके से टांस में बदलाव देखने को मिला और गेंदबाज बहुत ही चाणाक्ष, बहुत ही धूर्त निकले, बहुत ही होशियारी के साथ उन्होंने लेग स्टंप के बाहर ही गेंद को फेंका और इसी वजह से फिर से एक बार यहां पे बिंदी गेंद हमें देखने को मिली है। वेरी वेल डन केदार। स्लो ओवर 1 पर चकमा दिया है। जोरदार अपील, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। अंपायर टच से मस नहीं हुए। फिर से एक बार यहां पे अपील को खारिज कर दिया है अंपायर जी ने, मगर केदार कदम के क्या कहने। केदार कदम ने इस ओवर में नो बॉल जरूर किया है, मगर 3 गेंदें बिंदी भी की है। कुल मिला के 5 रन अब तक उन्होंने 4 गेंदों में खर्च किए हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। जी हां, 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 1 गेंद अभी भी आना बाकी है। इसमें तब खेला है हवा के रास्ते से, शानदार ये स्ट्रोक, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए।
हाथों में खेलने की गलती, अपने आप से नाराज होंगे। और इसी के साथ तीसरे ओवर की पहली गेंद पर यह पहला झटका। में 11 रन कुल मिला के 9 रन की औसत से यहाँ पे 18 रन स्कोर कार्ड पर दिखाई दिए, मगर तीसरे ओवर में पहली गेंद पर एक झटका दिया है, सेट बल्लेबाज को चलता किया है। अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है प्रशांत मडवी। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, उसे खेला था कवर की जानिब। थोड़ी देर के लिए गेंद हवा में जरूर थी, मगर शॉर्ट कवर खाली है। नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था। डीप कवर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते हैं तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 19 रन, 1 विकेट के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। अब बचे हुए 22 गेंदों में 36 रनों की जरूरत जीत मुकम्मल करने के लिए। हालांकि टेनिस क्रिकेट आजकल हम देख सकते हैं बहुत ही एडवांस हो चुका है। टेनिस क्रिकेट क्या, लेदर क्रिकेट भी हम देख सकते हैं। IPL जैसे टूर्नामेंट में तूफान बल्लेबाजी होती है, क्योंकि उसी तरह से वहाँ पे विकेट मुहैया करवाते हैं, उसी के साथ उसी तरह से वहाँ पे बॉल मुहैया करवाते हैं। और एंटरटेनमेंट करने के लिए सारे आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों के पैसे वसूल हो, उनको मज़ा आए, इस वजह से बहुत सारे चौके और छक्के हमें देखने को मिलते हैं। ओह, इस मर्तबा रिवर्स खेलने का प्रयास, उल्टा पुल्टा शॉट खेलने का प्रयास था। जोरदार यहाँ पे अपील और अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और लेग बिफोर द विकेट के रूप में ये लग हुए थे। जी हाँ, अंपायर जी का इशारा, ये बोल्ड आउट हुए थे, खंबा उखाड़ दिया था। ये दूसरा झटका लग चुका है। राजा माली ने क्या कमाल की गेंदबाजी की है। पहले ओवर में 30 गज के दायरे में मात्र 7 रन खर्च करने के बाद दूसरे ओवर में अब तक 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है राजा माली ने, और मात्र 2 ही रन खर्च किए इन 5 गेंदों में, और 2 बल्लेबाजों को चलता किया है। पहले ओवर में विकेट से खाली रहे थे, मगर इस ओवर में उसकी भरपाई करते हुए राजा की तरह बल्लेबाजों के ऊपर राज करते हुए शानदार गेंदबाजी। इस तरह की गेंदबाजी होने की सख्त जरूरत थी गेंदबाजी करने वाली टीम के लिए, वनी फाइटर्स के लिए। ये देखिए फिर से एक बार चकमा दिया है, चकाया है, जबरदस्त यहां पे गेंद। हालांकि थोड़ा सा स्टंप को छोड़कर हटकर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर स्टंप और शरीर के बीच में जो गैप था, उस गैप में से गेंद को निकालता राजा ने। देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है।
पहले ओवर में 7 रन, दूसरे ओवर में 11 रन और तीसरे ओवर में मात्र 2 रन खर्च किए हैं और कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 20 रन। अब आने वाले 3 ओवर में क्या होता है इसके बारे में ब्यौरा देने के लिए फिर से एक बार मैं आमंत्रित करना चाहूंगा माइक्रोफोन पर हमारे काबिल दोस्त प्रमोद जी को। धन्यवाद। धन्यवाद। तर पुन्हा एकदा या ठिकाणी क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय। क्रीडा रसिकांचं पावलं या ठिकाणी या मैदानाकडे वळलेले आहेत आणि या सामन्याची रंगत पाहण्यासाठी आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित, सर्व मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित, सर्वांचं या ठिकाणी नागोठणा क्रिकेट असोसिएशनतर्फे सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा घेऊन चलतो आपण या ठिकाणी चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन कॉमेंटच्या माध्यमातून। मी आपल्यासमोर प्रमोद सोगले। तर आपण पाहतो यावेळेला 3 षटकांमध्ये धावसंख्या जर आहे तर ती धावसंख्या आहे 21, 20, 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला जिंकण्यासाठी पृथ्वी आणि पारस फायटर्स या संघासाठी। तर यावेळेला आपण पाहतोय विशाल बडे या वेळेला मात्र टाकलेला चेंडू थोडासा बिमर पद्धतीचा आणि यावेळेला चेंडू मात्र नीटसा पटकवता आला नाही, तो मात्र निलेश बडे याला। परंतु मात्र यावेळेला पंचांचा इशारा येतो की हा चेंडू बिमर असल्या कारणाने हा चेंडू मिळणार आहे फ्री हिट। ही एक मात्र चांगली पर्वणी या ठिकाणी निलेशला मिळणार आहे, परंतु याचा फायदा मात्र त्याला उठवावा लागेल। मगाशी सुद्धा एक बिमर प्रवीण आंबडोसकर याला मिळाला होता, परंतु त्याचा फायदा मात्र त्याला उचलता आला नाही। या वेळेला मात्र हा चेंडू सुद्धा चांगला टोलवता आला असता, तो सुद्धा निलेशला टोलवता आला नाही। यानंतरचा येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट विशाल बडे याच्या या गोलंदाजीतला आणि पुन्हा एकदा मात्र हा चेंडू सुद्धा बॅटची कडाच घेतोय, मात्र फलंदाजीमध्ये पूर्ण अपयशी होतोय हा संघ। नक्कीच जखडून ठेवले मात्र वणी फायटर संघाने आणि निर्धाव जातो चेंडू। फ्री हिटचा कोणताही फायदा घेताना या ठिकाणी फलंदाज आपल्याला दिसत नाही आहेत। 2 फलंदाज म्हणजे सलामीची जोडी मैदानामध्ये नाही आहे आता या वेळेला, मात्र मधल्या फलीत या वेळेला निलेश बडे आणि प्रशांत मडवी अशी फलंदाजांची जोडी आपण पाहतोय। मात्र वणी संघाने चांगलं कमबॅक केलेला आहे आणि चांगली या ठिकाणी जखडून ठेवलेला आहे। थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू या ठिकाणी पंचांकडे अपील केली होती, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळून लावलेली आहे। दरम्यान निर्धाव जातोय, पुन्हा एकदा बिंदी गेंद या ठिकाणी विशालकडून पाहायला मिळते आणि नक्कीच एक आव्हान उभं केलेलं आहे ते मात्र पृथ्वी आणि पारस संघासमोर। ज्या वेळेला त्यांची गोलंदाजी होती त्यावेळेला शेवटच्या षटकामध्ये मात्र त्यांनी काय बदल केले आणि या बदलानुसार मात्र त्यांना खूप धावा शेवटच्या षटकामध्ये मोजाव्या लागल्या आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय आणि हा चेंडू सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी विशाल बडे करून बडी गोलंदाजी। एक पहिला चेंडू नो गेल्यानंतर काय कमबॅक केले सुंदर, मात्र यावेळेला जखडून ठेवले निलेशला आणि जखडून ठेवले मात्र पृथ्वी पारस फायटर संघाला। आता मात्र या ठिकाणी 15 चेंडू आणि आपण पाहतोय 34 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जवळजवळ 12चा रन रेट सुद्धा पार केलेला असेल या वेळेला। विशाल बडे बडी कामगिरी करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून, जी अपेक्षा ठेवलेली आहे कर्णधारांनी। या वेळेला मात्र पुन्हा एकदा निलेश बडेला जोरदार प्रहार करताना येत नाही आहे, दुसऱ्या धाव्यासाठी धावतात का, परंतु या वेळेला मात्र प्रशांतने स्ट्राईक ठेवलेली आहे। पुन्हा एकदा तुतुमैमेमध्ये त्या ठिकाणी गचाल क्षेत्ररक्षण होतंय आणि या वेळेला मात्र दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण होते आणि 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय वाढतात आणि अजूनही 32 धावांची आवश्यकता येणाऱ्या काही चेंडूमध्ये, म्हणजे जवळजवळ 14 चेंडूमध्ये 32 धावांचं योगदान या पृथ्वी पारस संघाला द्यायचं आहे। जर पाहायला गेलं तर मोठा फटका अजूनही आलेला नाही। एक षटकार जर आपण पाहिला प्रमोदच्या माध्यमातून आला होता, यानंतर मात्र मोठा फटका खेळण्यामध्ये कुठलाही फलंदाज यशस्वी झालेला नाही, किंबहुना ती संधी मात्र गोलंदाजाने त्यांच्यापर्यंत येऊ दिलेली नाही। निलेश या बोलीला मात्र निलेश स्ट्रेट ड्राईव्ह ठोकते, त्यावेळेला ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु मात्र चेंडू तेज तर्रार चौकार जातोय। कमांड
मिळालेला नाही आणि ऋत्वी पारस संघाचे खेळाडू त्या ठिकाणी चेंडू आणण्याचा प्रयत्न करा. मी सर्व संघांना विनंती करेन की चेंडू ज्या वेळेला जाईल त्यावेळेला त्या संघाने प्रयत्न करा की चेंडू आपल्याला मिळेल. दरम्यान मात्र यावेळेला चौकाराच्या साह्याने काही इरादे स्पष्ट होतात, काहीशी वाटचाल थोडीशी जवळ येते. तेरा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी हवेत खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि संपुष्टात येते ती खेळी. मात्र या ठिकाणी निलेश बडे परत बारा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. जवळजवळ 14चा रन रेट आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र यावेळेला एक चांगली बाजू आहे की प्रशांत सारखा फलंदाज स्ट्राईककडे येतोय आणि प्रथमेश कदम याच्यावर मात्र ही गोलंदाजी धुरा यावेळेला दिलेली आहे. लक्षात असू द्या दोन्ही कर्णधारांना 12 चेंडू आणि 28 धावांचं योगदान या ठिकाणी जिंकण्यासाठी आवश्यक आहे असं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र संघर्ष करीत आहे तो मात्र ऋत्वी पारस संघ यावेळेला मात्र चांगलं फायटिंग या ठिकाणी करतोय. फायटर संघ वणी प्रथमेश चांगली गोलंदाजी 3 गोलंदाजांनी केली. मात्र राजा माली आणि विशाल बडी कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी. मात्र प्रथमेशला या ठिकाणी हीच कामगिरी शाबूत ठेवावी लागेल. मात्र प्रशांत काय करतोय, दोन्ही एका राशीचे हे फलंदाज या ठिकाणी आपल्या एकमेकांच्या समोर आहेत. घणाघाती करण्याचं षटक आहे. नक्कीच शेवटच्या षटकांपर्यंत हा सामना जाणार आहे आणि नक्कीच चांगला एक संघर्ष या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांतकडे चांगला अनुभव आहे आणि नक्कीच हाणामारीच्या षटकामध्ये तो चांगली हाणामारी करू शकतोय. मात्र यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रहार चुकतोय. मात्र एक सिंगल मिळते की दुसऱ्या धावासाठी मात्र यावेळेला धावतोय आणि या वेळेला मात्र हो या ठिकाणी मात्र रनआउटची संधी सोडलेली नाही. प्रशांत सारखा खंबा फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि कमान डीजे. कलेक्ट केला गेला नाही क्षेत्ररक्षकांकडून. त्यावेळेला मात्र ऋषी भगत त्याच्या जोडीला असणारा फलंदाज त्यावेळेला मात्र रनिंग बिटवीन द विकेटमध्ये धावतोय. मात्र यावेळेला प्रशांत मात्र आपल्या जागेवर व्यवस्थित पोचला नाही आणि प्रशांतचे विकेट मात्र ऋत्वी आणि पारस संघाला फारच मोठा धक्का असणार आहे. आणि यावेळेला शंतनू ताडकर मॅन फ्रॉम जय बजरंग मुरावाडी यावेळेला मैदानामध्ये येतोय. अपेक्षा आहे, चांगला ऑलराऊंडर आहे आणि यावेळेला मात्र त्याच्याकडून नक्की संघाला अपेक्षा आहे. ऋषी केश भगत या ठिकाणी त्याच्या जोडीला तर आपण पाहतोय 11 चेंडू आणि या ठिकाणी 27 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. या वेळेला मात्र चेंडू टोलवून देतोय, झेल हवेत आहे, गौरव आहे त्या ठिकाणी आणि गौरव झेल टिपतोय. क्या बात है, उत्कृष्ट दर्जाचा झेल टिपला जातो. टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत होतंय आणि सर्व संघ कारण करून त्याला शाबासकी दिली. तेधा तिरपीड उडवली ती मात्र ऋत्वी आणि पारस संघाची. या ठिकाणी रोशन बावकर मैदानामध्ये आपण पाहतोय. स्वतः ऑनर्स आहेत, मात्र यावेळेला खेळाचा भाग होऊन ते मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि आपल्या संघासाठी आता मात्र त्यांच्या फलंदाजाची नक्कीच गरज आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती मोठी कामगिरी करतोय तो रोशन. दहा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थानं आता मात्र रोशन काय करतोय याच्याकडे सगळ्यांची नजर लागलेली आहे. शेवटची
चांगली जोडी या मैदानामध्ये आपण पाहतोय, रोशन आणि ऋषी. 10 चेंडू 27 धावा. प्रथमेशने मात्र चांगली सुरुवात केलेली आहे आपल्या षटकाची. रोशन मात्र या वेळेला पंचांकडे दाद मागतोय. पंच मात्र जागेवर स्तब्ध आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होतोय आणि 9 चेंडू 27 धावा. प्रत्येक चेंडूवर मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. काय खेळ बदलला. वणी संघानं मागच्या 5व्या 6व्या षटकापासून खेळ आपल्याकडे ओढवून घेतला आणि खऱ्या अर्थानं ऋत्वी पारस संघाला माघारी पाठवलंय. ऋत्वी पारस रोशन मात्र पुन्हा एकदा यावेळेला पंचांकडे इशारा मागतोय. मात्र पंचांच्या हात स्थिर आहेत आणि काय म्हणावं या गोलंदाजीला. उत्तम दर्जाची लाईन टू लाईन गोलंदाजी आणि खरोखर या ठिकाणी माइंडचा वापर करून, बुद्धिमत्तेचा वापर करून यावेळेला हा संघ मैदानामध्ये आपल्या कौशल्याचा या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवतोय. रोशन बावकर त्या ठिकाणी 2 चेंडू मिस करतो बॅक टू बॅक. मात्र खरोखर प्रशंसा करावी तेवढी प्रथमेशची थोडीच आहे. आणि यावेळेला मात्र जोरदार प्रहार होते. चेंडू चालला सीमा रेषा पार, चौकार. कमॉन डीजे. आणि 23 धावांची आवश्यकता. रोशन या षटकातील शेवटचा चेंडू. प्रथमेश रोशन या ठिकाणी थोड्या मात्र आशा वाढवतोय आपल्या संघाच्या. आणि या चेंडूवर जर एखादा मोठा फटका जर येतोय तर मात्र नक्कीच मात्र एक आशा पल्लवित होण्याची शक्यता आहे. रोशन आणि यावेळेला मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. चेंडू चालला सीमा रेषा बाहेर आणि क्षेत्ररक्षकांचा हा काय नमुना. सहा चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहे. 6 चेंडू 19 धावा. ऋषिकेश 6 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा मला त्या आंतरराष्ट्रीय फायनलची आठवण झाली. विश्व चषकाचा तो सामना होता 2016ची ती अंतिम मॅच. वेस्ट इंडिज विपक्ष इंग्लंड हा सामना सुरू होता आणि तिथे सुद्धा 6 चेंडू आणि 19 धावांची गरज होती आणि कार्लोस ब्रेथवेटने मारलेले ते 4 षटकार. नक्कीच त्याची आठवण या ठिकाणी होते. इंग्लंडचा गोलंदाज बेन स्टोक्स त्यावेळेला गोलंदाजी करीत होता आणि त्याच्या गोलंदाजावर लागोपाठ 4 षटकार. या वेळेला मात्र ऋषी काय करतोय. एक धाव तर निश्चित प्राप्त झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र तो धावचित होतो का. मात्र यावेळेला कुठलीही मात्र रेस या ठिकाणी घेत नाही आहे. ऋषी कसे मात्र स्ट्राईक ठेवते आणि मात्र 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. ऋषिकेश 1-2 मोठे फटके जर त्याच्या बॅटमधून जर येतात तर नक्कीच वणी फायटर्सला बॅकफुट टाकू शकतो. मात्र वणी फायटर्स या वेळेला मात्र कंबर कसलेली आहे या वेळेला आणि कंबर कसून आणि ऋषी या ठिकाणी चेंडू भिरकावतो. चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. क्या बात है. 19 धावांचा विजय घणाघाती होणार आहे. मात्र ऋषीने दाखवून दिलेला आहे हम भी कुछ कम नहीं. ईट का जवाब पत्थर से देना
जानते हैं. आणि मात्र या वेळेला वणी संघामध्ये थोडासा सन्नाटा, थोडासा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू पडला होता. या वेळेला मात्र ओमकार ठमके या वेळेला गोलंदाजीचा भार आपल्याकडे घेतोय आणि 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काय रंग बदलणार क्रिकेट, राजकारण आणि सरडा. या वेळेला मात्र चेंडू हवेत फिरकावलाय आणि हा गरज नसताना मारलेला चौकार होता का काय, पण मात्र वाईट असणारा चेंडू या वेळेला मात्र मोह आवरला नाही आणि ऋषी मात्र हा चेंडू खेळला आणि चेंडू मात्र विसावला तो मात्र हातामध्ये आणि ऋषीची भगत गेलेली आहे. या ठिकाणी मैदानाच्या बाहेर 3 चेंडू 11 धावा, समीकरण मात्र कठीण होऊन बसलेलं आहे. तर 3 चेंडू आणि या वेळेला मात्र प्रत्येक मैदानामध्ये येतोय. त्याचा आज बर्थडे स्पेशल त्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच केलेला होता. या वेळेला मात्र 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. खरंच वणी संघाला हायसं वाटलं असेल की या चेंडूवर वाईट धाव गेली असती, एक चेंडू सुद्धा शाबित राहिला असता, पण काय मात्र नजर तो चेंडूला मोह आवरता आला नाही तो मात्र ऋषीला आणि त्यांनी चेंडू भिरकावला. मात्र चेंडू विसावला हातामध्ये गौरवच्या आणि गौरवने मात्र काम तमाम केले. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पाहूया ओमकार ठमके या वेळेला मात्र चेंडू हवेत आहे. नो लँड मध्ये पडतोय का चेंडू, त्या ठिकाणी 2 धावा मात्र निश्चित मिळतात का. त्या ठिकाणी चेंडू चाललाय सीमारेषेजवळ, दुसरी धाव तर घेतलेली आहे, तिसऱ्या धावासाठी धाव घेतोय का, परंतु मात्र नाही. या वेळेला मात्र रोशनने थांबवलेला आहे. कदाचित रनिंग बिटवीन द विकेट चांगली केली असती तर तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली असती, परंतु मात्र विचार मनामध्ये असा ठेवला की खरोखर आपला इथं एकच धाव मिळेल. मात्र काही होऊ शकतं. क्रिकेट, राजकारण, सरडा कधीही रंग बदलू शकते. मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा. काही होऊ शकतं. क्रिकेटचा सामना या ठिकाणी रंगत वाढवणारा आहे आणि या वेळेला मात्र चेंडू या ठिकाणी थोडासा ऑप्शनच्या बाहेर टाकला. चेंडू जाते निर्धाव आणि नक्कीच या वेळेला मात्र वणी फायटर संघ या ठिकाणी आपल्या विजयाची घंटा वाजवतोय. नक्कीच जर वाईट किंवा नो चेंडू जर गेला नाही तर मात्र वणी फायटर संघ यावेळेला चांगला फाईट देऊन पृथ्वी आणि पारस 11 संघाला या ठिकाणी मात देणार आहे. शेवटचा चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी काही गडबड जर झाली आणि हा मात्र नो चेंडू देतात का पाहायचा आहे, परंतु यावेळेला मात्र षटकार जातोय मला वाटतं. आणि पंचांचा इशारा काय येतो की बुमरसाठी त्यांनी इशारा केलाय थर्ड अंपायरसाठी. काय होते, षटकार होते की काय होते, मात्र प्रतीकने काम फिट केलेलं आहे. या वेळेला जरा नशिबाचा पारड कुणाकडे फिरतोय, मात्र चेंडू पंचांकडे येतोय इशारासाठी. पाहूया तिसरा पंचांचा काय निर्णय येतोय.